यानंतर घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 50. लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये फेरबदल केले जाणार आहेत. अनेक ठिकाणी पदाधिकारी बदलले जाणार आहेत. सामान्य कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार आहे. ज्यांना घराणेशाही किंवा नेत्यांची पार्श्वभूमी नसेल अशा कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार असल्याची माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली आहे. सगळेच कष्ट करतात, काही जण कष्ट न करता पुढे जातात असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी केलंय. पक्षासाठी एक एक कार्यकर्ता महत्वाचा असतो, त्यामुळे प्रत्येकाने काम करावं, पक्ष न्याय देतो असंही भुजबळ म्हणाले. सांगली सातारा विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीमध्ये साताऱ्याच्या दोन्ही राज्यांना न विचारताच निर्णय घेतले जात असावेत असा अंदाज राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटलांनी व्यक्त केलाय. यावरून खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी महायुतीत डावललं जातंय का असा सवाल उपस्थित झालाय. राष्ट्रवादी काँग्रेसला अर्थ खात्याऐवजी ग्रामविकास किंवा ऊर्जा खातं मिळणार असल्याची शक्यता आहे. अजित पवारांच्या निधनानंतर अर्थ खातं मुख्यमंत्री फडणवीसांकडे आहे. मात्र अजित पवारांच्या निधनाच्या धक्क्यातून सावरल्यानंतर अर्थ खातं पुन्हा मिळण्यासाठी राष्ट्रवादीनं कंबर कसली आहे. बोंदू-खराशी आर्थिक संबंध नव्हता असं स्पष्टीकरण रुपाली चाकणकरांनी दिलंय. कोणतेही पुरावे नसताना आरोप करण्यात आले असा दावाही चाकणकरांनी दिलाय. मात्र आता कायद्याने लढाई लढण्याचा निर्धार चाकणकरांनी केलाय. सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोषे यांनी थेट नागरिकांशी संवाद साधलेला आहे. यावेळेला नागरिकांच्या समस्या आणि अडचणी पोलीस अधीक्षकांनी जाणून घेतल्या. यावेळेला नागरिकांनी पोलीस अधीक्षकांसमोर पोलिसांच्या संदर्भात असणाऱ्या तक्रारी मांडलेल्या आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी नगरपंचायतीच्या करसंकलन अधिकाऱ्यावर चौघांनी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यामध्ये अधिकारी वैभव पांढरे गंभीर जखमी झालेत. या प्रकरणी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडवार यांच्यासह 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अवैध इमारतीच्या मुद्द्यावरून वाद झाल्याची प्राथमिक माहिती मिळते. शासकीय कामकाजामध्ये गतिमानता आणि सुसूत्रता येण्यासाठी मंत्रालयीन विभागांची पुनर्रचना करण्यास आलेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आणि यामुळे सध्या अस्तित्वात असणाऱ्या 33 प्रशासकीय विभागांची संख्या 45 होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईतील प्रकल्पांना MMR मधील 22,611 कोटींचा विकास निधी मंजूर करण्यात आलेला आहे. गायमुख ते फाउंटन हॉटेल बोगदा नवी मुंबई मेट्रो विस्ताराला मंजुरी सुद्धा देण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. घोडबंदरच्या शिवसृष्टीचा MTDC पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत MMRDAनं साप्ताहिक सार्वजनिक वाहतूक दिन उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यानुसार वांद्रे कुर्ला संकुलामध्ये दर शुक्रवारी साप्ताहिक सार्वजनिक वाहतूक दिन साजरा केला जाणार आहे. या दिवशी वांद्रे कुर्ला संकुलात येणाऱ्यांसाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर केला जाईल. छत्रपती संभाजीनगरच्या प्रस्तावित आरापूर MIDC साठी 90% मोजणी पूर्ण झालेली आहे. दर निश्चिती संदर्भात पुढील आठवड्यामध्ये शेतकऱ्यांसोबत वाटाघाटी होणार आहेत. येत्या 2 दिवसात मोजणी अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत. मुंबई विमानतळावर अजब उपाय राबवण्यात येतोय. प्रवासी आणि प्रतीक्षा करणारे नागरिक जागा मिळेल तिथे बसतात. मात्र अशा पद्धतीनं जागा मिळेल तिथे प्रवाशांनी बसू नये यासाठी कारंज्याच्या कट्ट्यावर पाणी ओतून प्रवाशांना रोखण्याचा प्रयत्न केला जातोय. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काळी हळद पिकाच्या दरामध्ये घसरण झालेली आहे. मागील आठवड्यामध्ये झालेल्या लिलावात काळ्या हळदीला प्रति क्विंटल 21,000 रुपयांचा कमाल दर मिळाला होता. मात्र सध्याच्या लिलावामध्ये दर तब्बल 4,000 रुपयांनी घसरल्यानं उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जाते.